डोळ्यांच्या उपचारांसाठी आता शहरात जाण्याची गरज नाही. डॉक्टर मड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. अद्ययावत नेत्ररोग विभाग, आय केअर सेंटर, लोकरुची नगर, नगर मनमाड रोड राहता येथे अत्याधुनिक डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, लेटेस्ट फाको टेक्नॉलॉजीसह वेदनारहित, टाके न घालता, डोळ्यात इंजेक्शन न देता, फक्त थेंबांनी शस्त्रक्रिया, फक्त 10 ते 15 मिनिटात ऑपरेशन आणि त्याच दिवशी घरी जाण्याची सुविधा. मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त 10,000 रुपयांपासून पुढे. उत्तम दर्जाची इंडियन व इम्पोर्टेड फोल्डेबल लेन्सेस उपलब्ध. तसेच प्लेप्टोजियम, भेंगडेपणा, काचबिंदू, डोळ्यातून पाणी येणे, चष्मा नंबर तपासणी आणि खात्रीशीर चष्मा तयार केला जाईल. अनुभवी नेत्रतज्ञ, आधुनिक सुविधा आणि शासकीय योजना लागू. आजच भेट द्या. डॉक्टर मड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. आमचा संपर्क क्रमांक आहे 75 59 24 31 14. काल संध्याकाळी राहता शहरातील बनकर वस्ती एक प्रकार घडला असल्याचं आपल्याला काही बातमीद्वारे देखील माहिती झालं आणि पोलीस स्टेशनमध्ये देखील एक FIR दाखल असल्याचं आपल्याला बघायला मिळालं. त्या FIRच्या माध्यमातून दोघांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. छेडछाडीचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल करत आहेत. मात्र ज्यांच्यावरती गुन्हे दाखल केले गेले आहेत त्यांच्या घरचे जे आहेत आज राहता पोलीस स्टेशनमध्ये आले आहेत. नेमकं तो विषय काय होता तर आपण सर्व काही संदर्भ त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपण त्यांनाच विचारणार आहोत नेमकं कशामुळे गेलं होतं आणि का गुन्हे दाखल करण्यात आले होते, का याच्या मागे वेगळं काही कारण होतं की खरंच छेडछाड झाली होती की नव्हती, असा काही प्रकार घडला होता की नव्हता, आपण हे त्यांच्याकडून जाणून घेतो. काय सांगाल की काल तुमच्या मिस्टरांवरती घरच्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले, नेमकं तो विषय काय होता आणि का गुन्हे दाखल करण्यात आले होते? सर, विषय आमचा जमिनीच्या वादातला विषय होता. त्यांनी तो वेगळ्या वळणावर घातलेला आहे. तो विषय माणसामध्ये आम्ही कधी गेलेलो पण नाही, आमच्या शेतकीमध्ये कधीच गेलेलो नाही. त्यांनी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आमच्या माणसांवर. नसताना काही कारणास्तव आम्ही कधी त्यांच्याशी बोलत पण नाही, आम्ही कधी त्यांच्या घरी जात सुद्धा नाही. आमची उलची पोरगी आहे 6 वर्षाची, ती सुद्धा त्यांच्या घरी जात नाही. काहीच कारणास्तव आम्ही त्यांची तर जाती नाही, पण त्यांनी आमच्या माणसावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे सर. नाही कशामुळे, मग काय कारण काय होतं गुन्हा दाखल करण्याचं? म्हणजे छेडछाडचा प्रकार होता की दुसरं काही जमिनीचा विषय? नाही, जमिनीचा विषय म्हणजे ना असं आमचे ना त्या दिवशी खताचे ट्रॅक्टर जात होते. एक ट्रॅक्टर गेला, 2 गेले, 3 गेले आणि 4थ्या ट्रॅक्टरला त्याची मंडळी तो आडवा झाला. तो म्हणे ट्रॅक्टर न्यायचा नाही इथून अजिबात. मग आम्हाला काय मत होतं आमचं की पहिला ट्रॅक्टर गेला तेव्हाच यांनी म्हणायचं ना का जाऊ देऊ, आम्ही ट्रॅक्टर जाऊ देणार नाही म्हणून. आम्ही जाऊ नसता दिला, आम्हाला पण इकडून रस्ता होता. पण त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं ना, ते म्हणले नाही. असे निष्कारण भांडणं उभे केले त्यांनी. वाद दुसरे होते आणि त्यांनी दुसरेच वाद घातले. आमच्या माणसांचे निष्कारण नाव दिले त्याच्यामध्ये. आम्ही तिथं गुंठे जागा घेतलेली, तर तिथं त्यांची जागा आहे ती, आम्ही ती घेतलेली ती जागा. तर मग आमचा काय विषय, आमच्या एका दिराचं घराचं काम चालू आहे, तिथं ट्रॅक्टर उभा होता इकडून, म्हणून त्या रस्त्याने ट्रॅक्टर न्यायला आम्ही. तर ते पहिल्या ट्रॅक्टरला काही म्हणले नाही, दुसऱ्या नाही, तिसऱ्या नाही, आणि 4थ्या ट्रॅक्टरला त्यांनी अडवणूक केली आमची. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे जो काही उल्लेख त्या काल जे गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये असं उल्लेख केला गेला आहे की आमच्या घरातील महिलांची छेडछाड करण्यात आली होती, मुलीला पण त्रास देण्याचं काम केलं, तिची पण छेडछाड करण्याचं काम, तिच्यावरती करण्याचं काम असं करण्यात आलं होतं. हे खरं आहे का? काय वाटतं? हे सगळं खोटं आहे. का बरं केलं असं? त्यांनी काय केलं? मुद्दाम केलेले, ते आमचं नाव बदनाम करण्यासाठी केलेलं आहे. ते आमच्या दिराला म्हणलेले तुला मी संपून टाकणार आहे, जेव्हा रानात वाद झालते त्यावेळेस म्हणे, तेव्हा ते म्हणलेले तुमचं घर बरबाद केल्याशिवाय मी राहणार नाही म्हणे, आणि मी तर तुला संपवणार आहे म्हणे. दिराला म्हटलेले. कोण म्हटलं असं? काय? अविनाश मुरलीधर बनकर हा माझ्या दिराला म्हणलेला आहे, चुलत दिराला, तुला संपून टाकणार आहे. आणि 2-3 दिवसापासून आहे ना, तो गाडीतून जातो येतोय ना, घास विकायला जातोय, तो खानाखुना करतोय गाडीतून जाता येता. पण मी त्याच्याकडे पाहून न पाहिले म्हणे केलं, दुर्लक्ष केलं त्याच्याकडं. पण त्यानं आज डायरेक्ट गाडी थांबून गाडीच्या खाली उतरला. मला म्हणे मी तुझ्या दिराची केस माग घेतो म्हणे, पण माझी इच्छा पूर्ण कर म्हणे तू. मग मी त्याच्याजवळ गेले, पण त्याला मी विचारणार होते जोरात का तू असं का बरं बोलतोय म्हणून. पण तेवढ्यात गाडीचा आवाज आला आणि माझी चुलत सासू घरातून बाहेरच होत्या, त्या पाणी भरीत होत्या, त्या बाहेर आल्या. तिथं त्यांना येताना बघितलं तर तो गाडीमध्ये बसून रिक्षा चालू करून निघून गेला. मी त्यांना सांगितलं का तो मला असं असं बोलला. आम्ही आमच्या रोडने गेलो त्याच्याकडं, पण तोपर्यंत तो फास्ट गेला निघून, गाडी रेस करून निघून गेला. ही जी गोष्ट आहे त्यांनी दुसरीकडेच लांबून धरलेली. आम्हाला आमचं नाव बदनाम करण्याचं त्याचं ध्येय आहे. नाही, नाव बदनाम करून काय भेटणार? काय होत त्याला? काय जमीन घेणार होता का?
आमच्या रानात वाढ त्याची जमिनीशी होते ना, त्याच्यामुळे त्याला ते साध्य करून दाखवायचंय की यांना मी संपून टाकणार. तो माझ्या मुलाला म्हटलेला पण आहे की मी तुला संपून टाकीन, आणि यासाठी मी माझी जमीन आहे ना, माझे मोठे भाया म्हणून आहे ना पोपट विश्वनाथ बनकर यांच्याशिवाय मी माझ्या जमिनीत माझ्या मुलाला पायही देऊ देत नाही. नको भाऊ, मला भीती वाटते, तो असं म्हटलेला आहे म्हणून. आम्ही कायम मोठ्या चुलतो भायाच्या यांच्या खाली ना शेती करतो. आमची एकट्याला मी माझ्या मुलाला कधी जाऊन देत नाही. ते असं त्यांनी हे भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे म्हणून. आणि कधी आम्ही त्यांच्याशी 5-6 वर्ष झाले तसं आम्ही त्यांच्याशी बोलत पण नाही. वाद आहे ना, मग बोलायचं नाही आणि काही म्हणायचं नाही, अजिबात नाही, काहीच नाही. तरी तो आमच्याशी ना कायम घासतो, कशावरून तरी आम्ही सोडून देतो सर. आपण त्या काल जे FIR या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली, गुन्हा दाखल केलाय, त्याच्यामध्ये त्या महिलेने असा एक उल्लेख केलाय की मी धुणं धुवत असताना तसं ते व्यक्ती तिथे येतात, माझ्यासमोर उभे राहतात. नाही सर, आम्ही ना संडास बाथरूम बांधलेले आहे सर. ते तिथं काही विषय नाही. त्याच्या मागे आमचं गायांचं गिन्नी पण आहे, तिथं आडुसा पण आहे. आणि त्याच्या बंगल्याचे तुम्ही दार येऊन बघा, त्याचं दार तिकडून आहे, खिडकी इकडून आहे, दिसत सुद्धा नाही आमचे. समजा आता लेडीज जर एखादी टॉयलेट मध्ये गेलेली असली तर जाणार, समजा आता शेती असल्यानंतर, पण जातीच नाही ते, तरी पण ती बळच हे लावती. कधी आम्ही तिकडे लक्ष सुद्धा जात नाही साहेब आमचं. तुम्हाला जर वाटत असलं तसं ना, तुम्ही येऊन पाहून जा आमचं कसं आहे तिथं वातावरण म्हणून. आपण म्हणजे कुणाला तरी फसवायचं म्हणून फसवणूक काम करू राहिले ते. फसवणूक केली त्यांनी पूर्ण. ज्या अर्थी तो म्हणलेला होता माझ्या मुलाला की मी तुला संपून टाकीन, तुमचे दोन्ही घर बरबाद करून टाकीन. आणि सर, या मुली त्यांनी जी FIR दिलेली ना, त्या मुलीचं एक ऑपरेशन झालेलं आहे. त्या मुलीच्या खर्चासाठी माझ्या पुतण्यानी, ह्या बाळासाहेब पोपट बनकरनी, ती मुलीला पुण्याला ऑपरेशनसाठी नेलं. तर माझा पुतण्या म्हटला की आवी तू इथून पुरीला हलव, मी तुला जे लागन ते पैसे देईन, पण तू इथून पुरीला घेऊन जाय. त्याची त्यांनी ओळख धरलेली नाहीये साहेब. त्याचं आम्हाला खूप वाईट वाटतंय. आम्ही त्याला लय सहकार्य केलेलं आहे, लय सहकार्य केले माझ्या पुतण्यानी त्याच्यासाठी. काल त्याच मुलींनी तो आरोप त्याच्यावर लढलेला आहे. आणि बाळू काका म्हणती आणि आरोप लावती साहेब ती. आणि तिथं आमच्या दुसऱ्या पण मुली तिच्या सोबत असतात. त्यांनी विचारावं त्या मुलींना, छोट्या छोट्या मुली, त्यांना जरी विचारलं तर त्या पण सांगू शकतील की बाळू काकांनी या दिदीला चॉकलेट दिलं का, त्या सुद्धा सांगू शकतील सर. तर मी तिथं येऊन शनिशा करा, आमची एवढीच विनंती सर. पण माझे हे मुलं असं करणार नाही, आणि माझे मिस्टर सुद्धा असे नाहीये सर. मी शेती काम करते 15 मैलामध्ये, कायम आम्ही गाडी, त्यांचीच गाडी असती कामाला. मी कामाला नसताना बायका त्यांच्या सोबत बसून जात्या. मी त्या बायकांना कधी विचारा तुम्ही का हे माणूस असं आहे का म्हणून, करीन का म्हणून, कधी पण विचारा तुम्ही. अर्ध्या रात्री जाऊन विचारा, माझे मालक असे नाहीयेत साहेब. एवढीच आम्हाला विनंती. त्यांनी खोटे गुन्हे दाखल केलेले साहेब, हे सगळे खोटं आहे. सगळं काही ऐकतोय ना आम्ही कालच्या धरून, हे सगळं खोटं आहे. तुम्ही आमच्या मळ्यात 100 उमराय भावंदाचा, त्यांना पण विचारा तुम्ही, का कोणी पण सांगन का हे 2 व्यक्ती कसे आहेत म्हणून. कधी येऊन विचारा तुम्ही. नाहीच आहे साहेब, आमचे माणसं असे नाहीच आहे. ठीक आहे. जो काही प्रकार घडलेला आहे, तुम्हाला काय वाटतं, महिलांना पुढे करण्यापेक्षा तो पुरुष का पुढे येऊ शकला नाही, त्यांनी का गुन्हे दाखल नाही केले? आता साहेब असं आहे का, त्यांनी ते मागचे जमिनीचे जे वाद होते ना आमचे, त्याचा ते रागरोष काढायचा, त्याचा हा विषय. कारण त्यांनी जे आमच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले ना, तर ते साफ खोटे. तो जो काही प्रकार होता नेमकं तो कशामुळे घडला आणि काय त्याच्या मागचं नेमकं कारण काय होतं? त्याच्या मागचं कारण असं होतं की मी 2020 साली त्याचे 2 गुंठे खरेदी केलेले. त्या गुंठ्यावर माझा आता ताबा पण आहे. पण मी त्या गुंठ्याचा 12 फुटाचा रस्ता त्यांनी मला जो लिहून दिलेला आहे, तो रस्ता तो मला म्हणतोय 8 फुटाचा आहे, 10 फुटाचा आहे. मी तुला असं लिहून दिलेलाच नाही. पण त्याचं खरेदी खत माझ्याकडे आहे, ओरिजिनल प्रूफ आहे माझ्याकडे. आणि तो त्या गुंठ्याच्या वादावरून तो दुसरेच आमच्याकडे खोटे गुन्हे दाखल करतोय. म्हणजे ते 2 गुंठे आहेत ते द्यायचं जीवावर आलं. ते 2 गुंठे द्यायचं जीवावर आलेलं आहे. त्याच्यामुळे तो आमच्याकडे पैशाची मागणी करतोय. त्याची बायको त्या दिवशी भांडणामध्ये म्हणली की तुमचे पैसे मागे घ्या ना, आमचे गुंठे मागे द्या म्हणून. लाजाने वाटते का असं तसं एकदम शिवीगाळ पण केली त्यावेळेस. म्हणजे आम्हाला तिनं एकदम असं रुसकावलं आम्हाला. शेवटी कसं हाणामाऱ्याचं करावं यांनी, पण आम्ही शक्यतो काहीच केलेलं नाही. आमच्या माणसांनी आम्हाला दाबून ठेवलं. जे आम्ही आहे ते कायद्यासोबत, कायद्याने होईल ते करून. आमचा डिपार्टमेंटवर भरोसा आहे. आम्ही जे डिपार्टमेंटवर जे सहकार्य राहील ते आम्ही सगळं सहकार्य करू. आणि आज सकाळी माझ्या बायकोवरती त्यांनी जो अत्याचार केला, म्हणजे त्याविषयी मला न्याय भेटावा हीच माझी मागणी. आणि मी पण आज पोलीस स्टेशन मध्ये येऊन त्याच्या विरुद्ध, माझ्या बायको विरुद्ध अविनाश मुरलीधर बनकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. निश्चित आपण जर या सगळ्या प्रकरणाचं बघितलं आणि आपण कालची देखील एक बाजू आहे, एक चॅनलच्या माध्यमातून ते ऐकले आहेत. FIR देखील आहे राहता पोलीसमध्ये, ती पण आपण बघितलेली आहेत. आणि आज देखील समोर दुसरे जे आहेत ते देखील आपल्याला भेटले आहेत. त्यांनी देखील या ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे त्यांच्यावरती. आणि त्या बाजूवर देखील आपण ऐकून घेतल्या आहेत नेमकं प्रकार काय घडलाय आणि काय त्या ठिकाणी घडले, खरी माहिती काय आहे
हे आपण आज जनतेसमोर आणलाय. न्यूज 17 साठी अजय जाधव, राहता. डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता. हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक, लेझरद्वारे मूळव्याध, फिशर, भगंदर उपचार केंद्र. कॅनडा मेक मशीनद्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध. पुरुषांसाठी शिश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार. दुर्बीणद्वारे पित्ताशय ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध. तर बघताय काय, आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 94 20 63 67 36 किंवा 82 08 42 33 24.